नर्मदे हार हा मंडला येथील हनुमान घाट या ठिकाणी हा नर्मदा मातेचा हा प्रवाह घाटाच्या खालती नर्मदा मैया प्रवाहित झालेली दिसते आणि ही वरच्या बाजूला पण प्रवाहित आहे, परंतु या ठिकाणी कसलाही प्रवाह वगैरे दिसत नाही. साठलेल्या स्वरूपात पाणी आहे. येथे कशाही स्वरूपाचा प्रवाह येथे दिसत नाही. हे हनुमान घाटाचे वैशिष्ट्य आहे की इथे नर्मदा मातेचा प्रवाह दृष्टीस पडत नाही. नर्मदे हार हनुमान घाटावरील हे दृश्य आहे. नर्मदे हार मंडला येथील हा किल्ला घाट विद्यावान दुनियति चातुर राम काज करिबे तो आतुर प्रभु चरित्र सुनिबे तो रसिया राम लखन सीता मनवतिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक नर्मदे नर्मदे हार मंडला येथील किल्ला घाटावरील हे आणखी एक दृश्य. गौड राजवंशाचा किल्ला आणि ह्या किल्ल्याचे हे अवशेष. गौड राजवंशीय किल्ला आणि त्याचे अवशेष. किल्ल्याच्या बाजूलाच असलेले हे पंचमुखी शिव मंदिर. अतिशय दुर्लभ असे हे पंचमुखी शिव मंदिर आहे. आणि हे त्याच्याच शेजारी असणारे व्यासनारायण शिव मंदिर. व्यास महर्षींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिवजीने नर्मदा किनारी उत्तर तटावर अखंड वास्तव्याचा वर दिला. ते हे व्यासनारायण शिव मंदिर. नर्मदे हार आणि किल्ला घाटावरील दुसरे एक राजराजेश्वरी मंदिर. राजराजेश्वरी मंदिर
नखंड सूनु शौन का सुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्म भवाब्धि दुःख कर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि। आणि हे येथील हनुमान मंदिर कैसे बनाया होगा ये है? इतना सटीक मिट्टी से और इतने सालों से 16वीं शताब्दी का है ये। हाँ अभी भी खड़ा है, ये बात है ना देखने की। 16वीं शताब्दी का ये दुर्ग है, आज भी खड़ा हुआ है, न मिट्टी है और न इसमें सीमेंट है, कुछ भी नहीं है। फिर भी उसका प्लास्टर क्या बनाया है, बाप रे। अंदर ऊपर जाने का व्यवस्था है कि फिर कुछ है, देख लेते जरा। है हाँ, ये रहा ना। और ऊपर है, तो ऊपर है ना। क्या पर नजारा है यहाँ का। ये बाद में बना है प्लास्टर तो। हाँ माया दिखती है ना यहाँ से। दरवाजे से पहले जमाने हो गई है, ये पहले की ईंटें है पतली एकदम वाली। आप उधर आओगे ना सहस्त्रधारा, हाँ तो मेरा नंबर ले लीजिए, मुझे कॉल कर दीजिएगा, है ना। बिल्कुल बिल्कुल। हे मंडला येथील सोनी कुटुंब आहे आणि त्यांनी आम्हाला घरी बोलावून यथायोग्य आदर सत्कार केला, पाहुणचार केला आणि यांना भेटून मस्त वाटले। नर्मदे मंडलामध्ये आल्यानंतर हे सातारा जिल्ह्यातील माने पती पत्नी यांच्याकडे चहा पाण्याच्या आस्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना होत आहोत। नर्मदे हर.